भारत आणि पाकिस्तान यांच्या दोघांमध्ये आता सीजफायर तर झालं आहे, पण बॉर्डरवरचं टेन्शन काय आहे, इंटरनॅशनल कम्युनिटी याच्यामध्ये इंटरफेअर करते काय, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्यामध्ये स्वतःहून जे सगळं क्रेडिट घेतलं आणि ते असं म्हणाले की मी सांगितलं की दोन्ही देशांसोबत मी ट्रेड थांबवीन आणि त्यानंतर मग त्यांनी मेडिएट केलं आणि सीजफायर झालं, अशी त्यांची एक सगळ्यातली थिअरी आहे. पण ज्यावेळी हे सगळं चाललं त्यावेळी एक गोष्ट खूप क्लिअर दिसली डे वनपासून, ते म्हणजे इंटरनॅशनल फोरममध्ये तुर्कस्तानने पाकिस्तानला ओपन सपोर्ट दिला. बेसिक लॉजिस्टिक प्रोव्हाइड करणं असेल, आर्मी संदर्भातलं कोणतं लष्कराचं साहित्य असेल, असं सगळं असेल. पण आता या दरम्यान हे सगळे इंटरनॅशनल टॉक्स चालू आहेत, आपली डिप्लोमसी कंटिन्यू होते. जयशंकर येणाऱ्या काळामध्ये आणखी फॉरेन गोष्टी काय त्या सगळ्यामध्ये बघतील. पण या सगळ्या दरम्यान पुण्यामध्ये काय चाललं माहिती आहे का, मी आत्ता आलो आहे APMC म्हणजे काय मार्केट यार्ड पुण्याचं, कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यातलं हे फ्रूटचं मार्केट आहे. ह्या फळांच्या मार्केटमध्ये मी आत्ता आलो आहे. आणि इथे आल्यानंतर जर व्यापाऱ्यांशी बोलल्यानंतर मला काही गोष्टी कळल्या. काय आहेत त्या गोष्टी, तर टर्कीवरून आपल्याकडे जे ॲपल येतं आहे, म्हणजे सफरचंद आपल्याकडे जे इम्पोर्ट होतं आहे, त्याला पुणेकर काय म्हणतात, पुणेकर म्हणतात तुमचं सफरचंद आम्ही कोल्लं. हे बघा माझ्यात आता ते टर्कीचं सफरचंद आहे. आणि व्यापाऱ्यांचं इथलं नक्की काय म्हणणं आहे आपण ते बघू. कारण काय, जग ज्यावेळी एका दिशेला चालतं आहे तेव्हा पुण्याचं असं म्हणणं आहे की ते ट्रेड महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते आम्ही थांबवलं पाहिजे. पुणेकर भारी आहेत कारण. त्यामुळे मी आलो इकडे आत्ता मार्केट यार्डमध्ये हे सफरचंद. नमस्कार झेंडे साहेब, काय लिहिलं याच्यावरती, ओळख फ्रुट्स. ओके, कुठलं हे टर्कीचं आहे का, हे टर्कीचं आहे. अरे तुम्ही तर सफरचंद स्ट्राईकच करून टाकला, म्हणजे जसा एअर स्ट्राईक तसा ॲपल स्ट्राईक केलाय. काय झालं, ॲपल स्ट्राईक नाही केला, टर्कीवर बायकॉट केले. ॲपल तर इंडियात मिळणारच. पण हा टर्कीवरचा ॲपल स्ट्राईक आहे. मग हां, टर्कीवरचा ॲपल स्ट्राईक. काय नक्की म्हणणं काय नाही. टर्कीने काय केलं की जो पाकिस्तान आपल्या त्यांच्यात वाद झाले पाकिस्तान आणि आपल्यात युद्धजन्य, तर टर्कीने सगळ्यात पहिल्यांदा त्यांना मदत केली. बरोबर. हां, मग त्याच्यामुळं म्हणलं की काहीतरी म्हणजे टर्कीला अद्दल घडावी, काहीतरी करावं म्हणून म्हणलं की सुरुवात केली पुण्यापासून की सफरचंद, त्यांचं खूप सफरचंद येतं इंडियामध्ये. हो, किती मार्केट आहे साधारण? 1200 करोड रुपयाचं टर्नओव्हर आहे त्यांचा महिन्याचा. 3-4 महिने सीझन चालतो, 3-3.5 महिने. कोणते महिन्यात सीझनचे? हे मार्च, एप्रिल, मे नाही, एप्रिल, मे, जून आणि ऑगस्ट, जुलैमध्ये इंडियन चालू होतं. हो. मग इंडियन हे उत्तराखंड, अरुणाचल किंवा तिकडे JNK असं येतं का, कोणता वेगळा? हिमाचल, हे 4 स्टेटमधनं येतं. हिमाचल, जम्मू, उत्तराखंडमधनं आणि पंजाबचा थोडा भाग. पण मग मला हे म्हणायचं आहे की टर्किश ॲपलमध्ये आणि आपल्याकडे विकणाऱ्या सफरचंदांमध्ये काय फरक आहे, म्हणजे टेस्ट, क्वालिटी किंवा आणखी काय? नाही, टेस्टला तर सगळ्यात बेस्ट काश्मीर ॲपल सगळ्यात बेस्टच आहे. नंतर न्यूझीलंड रोज येतं, ते चांगलं आहे. पण ह्या वेळेला काय होतं की आपला इंडियन सीझन संपलेला असतो. फेब्रुवारीमध्ये आपला संपतो, फेब्रुवारी मार्चमध्ये आपला संपून जातो. पण नंतर आता लोकांना काहीतरी खायला पाहिजे, मग इराण येतं. आणि आता इराण संपलं की आता हे टर्कीचं येतं, चिली येतं, न्यूझीलंड येतं, असं हे चालू असतं ॲपलचं. साधारण पुण्यामध्ये किती मर्चंट आहेत असे? 4-5 जण आहे. बाकी मुंबई असतील. हां, सगळ्यात जास्त वाशिम मोठं फ्रूट मार्केट. इम्पोर्टर मुंबईतच असतात. मुंबईत आणि चेन्नई 2 पोर्टलाच फक्त येतं. समुद्रमार्गे साधारणपणे 27-28 दिवस लागतात यायला. आणि 3-1 दिवस क्लिअरिंगला वगैरे पोर्टला जातात. साधारणपणे 1 महिना लागतो ॲपल यायला. म्हणजे आता जर मी माझ्याकडे समजा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स असेल, मी जर ऑर्डर प्लेस केली टर्कीच्या एखाद्या व्यापाऱ्याकडे, की तिथून डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेतात, कसं आहे नक्की सायकल? व्यापारी मग तिथून ब्रँड असतात, त्या ब्रँडला आपण म्हणजे पैसे टाकायचे किंवा काय संबंध असतात तशा हिशोबाने ते येतं. आणि मग इथून तुमच्याकडे होलसेलर तुम्ही आहात, तर इथून तुमच्याकडे रिटेलर जे आहेत ते घेतात सगळे. म्हणजे तिथून एकदा ऑर्डर प्लेस केल्यानंतर किमान 1 महिना सफरचंद इथं यायला लागतं आणि इथून मग लोकांपर्यंत ते कधी जाईल आणखी पुढचं. किती माल येतो साधारण? आता पुण्यात 1000-1200 बॉक्स रोज कापतात रोज. हां, लोकांना आवडतात टर्कीवाले. त्यावेळेला काय होतं, रिटेल कस्टमरला माहीतच नसतं काय टर्की कुठलं आहे आणि काय कुठलं आहे. पण त्याच्यावर जर नीट बघितलं, त्याचे बॉक्स बघितले किंवा त्याचा शेप बघितला, तर लगेच कळतं की टर्की कुठलं आहे आणि काय काय, इराण कुठलं आहे, न्यूझीलंड कुठलं आहे. ह्याचा कलर असा डार्क येत नाही, पिंकिश येतो. हां, टर्कीचा. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की फळं अशी साधारण शाईन होतात की नाही बघून वगैरे घेतले जातात ना. हे प्री कुलिंग केलेलं असतं. त्याच्यामुळं म्हणजे तसं म्हणलं तर इंडियन ॲपलच्या म्हणजे ह्याच्यात कम्पेअरमध्ये ह्याच्यात पोषक तत्व म्हणजे कमी असतात. कारण ह्याला यायलाच 1 महिना लागतो. इथं आल्यावर 1-1, 2-2, 3-3 महिने पडून राहतं.
किंवा तिथं पडलेलं असतं. त्याच्यामुळं पोषक तत्व आपल्यापेक्षा 50% कमीच असतात. पण आता एक सोपं इकॉनॉमिक्स यातलं असं आहे की समजा हे ॲपल्स विकायचे नाहीत आणि बायकॉट करायचे असं तुम्ही ठरवलं व्यापाऱ्यांनी, समजा किंवा तुम्ही ऑर्डर प्लेस नाही करणार, आम्ही हे विकणार नाही, तर मार्केटमध्ये तर मग डिमांड क्रिएट होईल. डिमांड क्रिएट झाली तर स्कार्सिटी असेल, स्कार्सिटी झाली तर ऑटोमॅटिकली कस्टमरला महाग जाणार की. तसं म्हणलं ना तर आता म्हणजे फ्रूटचा किंग आता बाजारात आहे आंबा. हां, त्याच्यामुळं लोक हे फक्त एक सबस्टिट्यूट म्हणून ॲपलला बघतात. आता सगळे लोक आंबा खाणारच पहिलं हे. आणि थोडं अजून म्हणजे ह्याला चिली ॲपल आहे, न्यूझीलंड आहे, वॉशिंग्टनचं येतं आहे, इटलीचं आहे, फ्रान्सचं आहे. 17 देशातनं आपल्या भारतात इम्पोर्ट होतं ॲपल. ते तुम्ही आता तुमचं काय म्हणणं आहे की ते तुम्ही जास्त मागवणार आणि हे नाही मागवणार. हां, जे आलंय ते आलंय. आता बाकीचं केलंय ते होल्ड केलंय. काही तिथल्याच पोर्टवर पडू नये, काही मुंबईला पडून राहील, जसं कोणाला चालेल तसं. नुकसानीत तर नुकसानीत पण सेल होऊन जाईल. आता तुम्ही विकत असता हे, तर लोकांचा काय रिप्लाय केला किंवा रिस्पॉन्स का, त्यांचं काय म्हणणं आहे का की बाबा हे टर्कीशी तर आम्ही घेणार नाही वगैरे, राष्ट्रभक्तीपर असं काय? हां, मग त्या लोकांकडनंच आम्हाला जास्त समजलं की टर्की ॲपल नको. म्हणजे 1-2 किलो घेणारे लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला ॲपल टर्कीचं नको. असं लोक म्हणतात. हो, लोक आम्हाला नाही. जे आमच्याकडनं बॉक्स, आता हा बॉक्स घेऊन गेले 18 किलोचा, तो रिटेलर जो आहे ना तो 1-2 किलो विकतो, त्याला लोकांनी म्हणले. आणि मग आम्ही ठरवलं मग की बाकी काय करायचं, तर मग टर्कीवर बायकॉट करायचं. मग एक विचार आला म्हणा, हां, पाकिस्तानला सपोर्ट केला. मग विचार आला मनात की देशभक्ती करायची तर फक्त काय बॉर्डरला जाऊन होईल असं काही नाही. आपण इथं राहून एक खारीचा वाटा सुद्धा उचलू शकतो. डोनाल्ड ट्रम्प म्हणाल ना की ट्रेड थांबवायची, तसंच आहे काय? ट्रेड वॉर नाही, ट्रेड वॉरच झालं की राव हे. हा ट्रेड वॉरच आहे. पण जय जवान जय किसान जो नारा आहे, हां, हत्यार आता पुण्यातनं पहिल्यांदा सुरुवात झाली हत्यार उपसायला. इतिहास काळापासून पुणेकर आणि महाराष्ट्राची जी माणसं आहेत ना, त्यांचे सगळे जे ह्याचे आहेत ना, नाही सगळ्याची सुरुवात पुण्यातनंच झालेली आहे. आणि त्याला मला पुणेकर म्हणून अभिमान आहे. शेंडे साहेब एक नंबर. हा बरं, आता काय म्हणणं आहे सगळ्यांचं, हे टर्किश ॲपल जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते काय, ते बेसिकली त्याच्या ऑर्डर प्लेस करणार नाही, ते विकणार नाहीत आणि लोकांचं म्हणणं आहे आम्ही काय टर्कीवरून हे घेणार नाही. आता हा झाला पुणेकरांचा मुद्दा. आता थोडं आपण ह्या सगळ्या व्हिडिओतलं एकदम महत्त्वाचं बोलू. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण ट्रेड वॉरचा विषय येतो तो बायलॅटरल असतो, तो दोन्ही बाजूंनी फंक्शन होतो आणि तो सिरियस याच्यासाठी आहे की युद्ध काय तुम्ही तिथे बॉर्डर जाऊन लढायचं नसतं. युद्ध हे ट्रेड वॉर, जसं ट्रम्प म्हणाले त्याचं मी अधोरेखित यासाठी करतोय की आता पटकन पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला अझरबायजान टर्की ह्या 2 देशांसोबत जर आपण हे करणार असू तर आपले किती पैसे गुंतलेत, किती इन्व्हेस्टमेंट गुंतली आणि या सगळ्याचं काय होणार हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, मी हा MEAचा म्हणजे हा आपली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांच्याकडून हा संपूर्ण डेटा काढला. त्या डेटानंतर मला असं दिसलं की 2022-23 आपण बघितलं तर ह्या दोन्ही देशांसोबतची आपली ट्रेड किती आहे तर $13.8 बिलियन म्हणजे 1 बिलियन इज इक्वल टू $100. किती लाखो कोटींचा बिझनेस आहे बघा अझरबायजान आणि टर्कीसोबतचा. त्यामध्ये असं आहे की इंडियाने 23-24 मध्ये असं दिसतंय की यांचा व्यापार स्लाइटली थोडा कमी झाला, तो $11 बिलियन पर्यंत सगळा गेलेला आहे. पण भारतातून टर्कीला 6.65 बिलियन डॉलर्स, म्हणजे मी जसं म्हटलं की एक बिलियन डॉलर म्हणजे 100 कोटी डॉलर झाले ते. तर 100 कोटी इज इक्वल टू 1 बिलियन, तसं $6.65 बिलियन हे आपल्याकडून एक्सपोर्ट होतं आणि त्याच्या निम्म आपण तिकडून गोष्टी इम्पोर्ट करतो. आता जर आपल्याकडून एक्सपोर्ट होत असेल तर इट शोज दॅट की तो आपला बिझनेस आहे, तो आपला धंदा आहे आणि त्याच्यावर आपण पोटावर पाय देणार आहोत का, हा महत्त्वाचा मुद्दा. दुसरं, टर्कीने इंडियामध्येचे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यातल्या FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहेत त्या जवळपास $227.5 मिलियन केलेल्या आहेत. यानंतर आत्ताच्या घडलं असं दिसतं, हे सगळं 2023-24 पर्यंत सगळी आकडेवारी आहे. आता दोन्ही देशांमध्ये ज्यावेळी टेन्शन्स इतके एस्केलेट होणार असतील तर या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की FDI व्यतिरिक्त आपण हे समजून घेतलं पाहिजे की टर्की आणि अझरबायजान यांच्याकडे ट्रॅव्हल हे सगळ्यात जास्त होतं. म्हणजे जवळपास 3.5 ते 4 लाख टुरिस्ट आपले तिकडे जातात आणि त्यांच्या इकॉनॉमीला हेल्प करतात. तर हे टुरिस्ट आता येणाऱ्या का टर्कीवरती बॅन करणार आहेत का की आम्ही तिथे फिरायला जाणार नाही, आम्ही दुसरीकडे जाणार आहोत आणि टर्कीला काय आम्ही याच्यातून सगळा धंदा येणार नाही. तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची आकडेवारी, जी आकडेवारी अशी आहे की
गेल्या इतक्या वर्षांमध्ये या दोन्ही देशांमधली ग्रोथ प्रचंड वाढलेली आहे. $50 मिलियन पासून सुरू झालेला प्रवास आज जवळपास आपण बघतोय की 1.435 बिलियन पर्यंत तो तिथपर्यंत 2005 पर्यंत पोहोचलेला होता आणि तिथून पुढे आल्यानंतर हा संपूर्ण 6.5-7 बिलियन पर्यंतचा फक्त एक्सपोर्टचा संपूर्ण आहे. आता आणखी एक शेवटचं या सगळ्यातलं की आपण काय घेतो, आपण काय विकतो आणि ते आपल्याला काय येतात. त्याच्यामध्ये असं आहे की 3,885 कमोडिटीज म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, वस्तू वगैरे ह्या आपण म्हणजे जवळपास 4,000 अशा जवळपास आहेत की ज्या टर्कीसोबत 2024ला आपण एक्सपोर्ट केलेल्या आहेत. त्याच्यामधल्या मेजर आयटम्स काय आहेत की ज्या भारताकडून टर्कीला गेले, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग गुड्स आहेत, पेट्रोल केमिकल प्रोडक्ट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, त्यानंतर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिकल्स आहेत, मॅनमेड यान जे असतील ते आणि असे ड्रग्स फार्मास्युटिकल्स दिलेत. टर्कीकडून आपण काय घेतोय? टर्कीकडून आपण घेतोय इंजिनिअरिंग गुड्स घेतोय, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिकल्स घेतोय, इलेक्ट्रॉनिक गुड्ससुद्धा आपण घेतोय. असा हा सगळा एकूण व्यापार आहे. व्यापार किती आहे? हा दोन्ही म्हणजे अझरबायजान आणि टर्की असं मिळून जवळपास 12 पॉईंट समथिंग बिलियन US व्यापार आहे. आपण काय करतोय? आपल्याला सफरचंद नको आहे, कोल्हा आपण सफरचंद. पुणेकर बेस्ट आहेत, कारण सगळ्याची सुरुवात जसे ते म्हणाले की पुणेकरांपासून होते, तसंच हे सगळं सुरू आत्ता झालं आहे असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? मुंबई तक वरती कळवा आणि मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, पुण्यावरून.